पुढे चपटी गाठ. चपटी गाठीचा उपयोग काय? दोन दोऱ्या जोडण्यासाठी, लांबी वाढवण्यासाठी. एक साधी गाठ मारायची, नंतर कोणताही एक रनिंग एंड विरुद्ध बाजूला ठेवायचं समांतर, बाहेरच्या बाजूला. व्हेरी गुड, आलेलं आहे सगळ्यांना. आणि परत दुसऱ्याने साधी गाठ मारायची. दोन साध्या गाठी मारलं काय चपटी गाठ तयार होते. नाही नाही, टोकं जर बाहेर उलटी जर झाली, एक आत गेलं एक बाहेर गेलं, तर गाठ कशी होईल? अशी होते तुमची झाली त्याची. तर परत उलटी गाठ मारायची ती, या बाहेरच्याच दोरीला ठेवायची ती. या इकडे खाली खाली. आता मारा. नाही नाही, हे खाली ठेवा. आता मारा. बरोबर, त्यांनी बरोबर सुधरून घेतली. बरोबर येतं सर. त्यानंतर बैलगाठ. बैलगाठीला काय करायचं? दोरीचं सेंटरला घ्यायचं, स्टँडिंग पार्ट वरती एक आतून लूप करायचा, एक बाहेरून. दोन्ही मागे पुढे करायचे. आणि जो दंडगोलाकार भाग आहे त्याच्यामध्ये सरकवा. नाही तुम्ही पुढे जातात ही अशी. आणि ती दोरी घट्ट करायची. आता ही घट्ट होत नाही म्हणून काय करावं लागणार आपल्याला? खाली साधी गाठ. व्हेरी गुड, एक खाली साधी गाठ. साध्या गाठीचा उपयोग आहे इतर गाठींना आधार देणे. आता ही झाली एक पद्धत. या अर्जंटातून नंतर आपण बघणार आहोत की दुसऱ्या पद्धतीने, समजा दोन्ही साईडचा भाग बंद असेल तर त्यावेळेस काय करायचं? हे रनिंग एंड त्याच्यावरती टाका. रनिंग एंड त्या ऑब्जेक्टवरती टाका, भागावरती टाका. नंतर या स्टँडिंग पार्टच्या विरुद्ध बाजूला टाका. हा जो स्थिर भाग आहे त्याच्या विरुद्ध बाजूला टाका. आता हा जो फासा झालेला आहे तिकडनं, हा तिकडनं त्याच्या बाजूला, तिकडनं हात टाकायचा आणि दुसरा खेचायचा. झालं ना? कोणत्याही पद्धतीने आपल्याला ते यायला पाहिजे. नाही नाही, काय असं